महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा असलेले आदरणीय श्री दौलत नाना सितोळे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। भाऊ आपण आलो म्हणून या ठिकाणी भाषण राहिलं होतं माझं चालू केलं आणि मी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय आमचे मित्र आदरणीय गोरे साहेब आदरणीय आमदार साहेब आदरणीय यास्वीट खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व उमेदवार जिंकून देण्याकरता आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या घटक पक्ष म्हणून काम करत होती। आता याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी आणि जय मल्हार क्रांती संघटना ही भारतीय जनता पार्टी करताच काम करते। ह्या इलेक्शनमध्ये ह्या रहमतपूरमध्ये मला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी मी ज्या समाजामधून येतो रामोशी बेडर समाजामधून त्या समाजाचं मतदान या ठिकाणी मला वाटतं 1100-1200 मतदान या ठिकाणी आहे, कमी मतदान या ठिकाणी आहे। पण खऱ्या अर्थानं ती मतदान निर्णायक मतदान आहे आणि जे बहुजन समाजाचं आम्ही काम करतो, जे देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आदरणीय देवाभाऊंक जय जय समाजाचे विषय आम्ही घेऊन गेलो। मला या ठिकाणी सांगायचं की 18 पगड जाती करता त्या व्यक्तीने काम केलेलं आहे। कधी कोणती जात वेगळी त्यांनी मानलेली नाही, पण प्रत्येक जी कामं आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 70 लाख रामोशी समाज आहे, पण त्या ठिकाणी पुढेही रामोशी समाजाची ओळख निर्माण झालेली नव्हती। पण देवाभाऊ 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि स्वातंत्र्य काळानंतर रामोशी समाज, मग ह्या समाजामध्ये भैरजी नाईक असन, उमाजी नाईक असन, बेडर कनाप्पा असन, अनेक महापुरुष जन्माला आले, पण त्याच्यामध्ये ह्या जातीकरता कोणत्याही नेत्याने कोणत्याही पक्षाने समाजाकरता कोणत्या केलं नाही। आणि देवाभाऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी 19 मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिलत्या। त्या 19 मागण्या रामोशी बेडर समाजाच्या पूर्ण झाल्या आणि त्या आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख निर्माण झाली आणि देवाभाऊ हा रामोशी समाजाचा देव मानला जातो, बहुजन समाजाचा देव मानला जातो, असे या ठिकाणी आमची खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं। मी खास करून जे बहुजन समाजाकरता आम्ही जे विषय देवाभाऊ समोर नेले आणि त्यामध्ये अनेक समाजांचे महामंडळ आपण त्या ठिकाणी स्थापन करायला लावली, ते म्हणजे रामोशी समाजाचं महामंडळ त्या ठिकाणी निर्माण झालं, लिंगायत समाजाचं महामंडळ निर्माण झालं, गुरव समाजाचं महामंडळ निर्माण झालं, वडार समाजाचं महामंडळ निर्माण झालं, लोहार समाजाचं महामंडळ निर्माण झालं, कैकाडी समाजाचं महामंडळ निर्माण झालं, लोणारी समाजाचं महामंडळ निर्माण झालं, वासुदेव समाजाचं महामंडळ निर्माण झालं, डवरी समाजाचं महामंडळ निर्माण झालं, गोसावी समाजाचं महामंडळ निर्माण झालं, मराठा समाजाचं महामंडळ निर्माण झालं, ब्राह्मण समाजाचं महामंडळ निर्माण झालं, लोहार समाजाचं महामंडळ निर्माण झालं। असे 19 महामंडळ ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न देवाभाऊने केलेला आहे, भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। म्हणून मी खास करून या ठिकाणी आव्हान करतो, ज्या ज्या समाजाकरता त्यांनी काम केलेलं आहे, आजपर्यंत प्रत्येक समाजाला फक्त वोटिंग पुरतं वापरून ह्या बाकीच्या पक्षांनी घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे इथं गोर गरीब जनतेला न्याय दिला जातो आणि त्याचं उदाहरण म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेलं आहे। ही फक्त महामंडळ झालेली आहेत, अनेक योजना खास रामोशी समाजाच्या जी 19 योजना पूर्ण झाल्या। उमाजी नाईकांचं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकाकरता 60 कोटी रुपये 5 एकर जमीन त्या ठिकाणी दिली। आज उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनतंय, अनेक महापुरुषांचे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनतात। मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या ह्या शहरामधल्या रामोशी समाजाला खास हक्काने मी सांगू शकतो
की आपण आपल्या देवाभाऊ करता आणि भारतीय जनता पार्टी करता आपल्यापाशी देण्याकरता कुठलंही काही नाही, आपण रोजंदारीने काम करतो. आपण गरीब कुटुंबातले आहोत आणि आपण जर गरीब कुटुंबातला असेल तरी सुद्धा रामोशी समाजाला एक ओळख खूप मोठी आहे की ज्यांनी रामोशी समाजाकरता केलं त्याच्या पाठीमागे इमानदारीने रामोशी समाज राहतो. हे एक इतिहास रामोशी समाजाला आहे. आणि म्हणून मी रामोशी समाजाला या ठिकाणी आवाहन करतो की ज्यांनी आपल्याला ओळख दिली, ज्यांनी आपल्याला न्याय दिला, ज्यांनी आपल्याला समाज म्हणून रामोशी समाज लढवा या समाज म्हणून ज्यांनी न्याय दिला, त्या देवाभाऊची पार्टी भारतीय जनता पार्टी ह्या पार्टीचे इथं 21 उमेदवार उभे आहेत. यांना त्या ठिकाणी 2 तारखेला 2 तारखेला या भारतीय जनता पार्टीचे जेवढे कमळाचे चिन्ह असतील त्याच्या समोरचे जेवढे बटन, म्हणजे एक बटन थोडक्यात त्या याच्यामध्ये एका याच्यामध्ये, तर त्यामध्ये कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या 21 उमेदवारांना बहुमताने विजयी करून द्यावे असे या ठिकाणी मी विनंती करतो. आणि माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे, आपलं 1100 मतदान आहे. ज्यावेळेस 1100 मतदान 1% मतदान होणार आहे भाऊ, कारण इतिहास आहे रामोशी समाजाचा की या ठिकाणी देवाभाऊने आमच्याकरता केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने आमच्याकरता केलेलं आहे. एकही मतदान मी या ठिकाणी माझ्या समाजाचं शकत नाही. काही झालं तरी चालन, पण ज्यावेळेस 1100 मतदान 1% मतदान रामोशांचं होईल त्यावेळेस मला वाटतं 2100 मतदान समोरच्याला लागन आणि त्यामुळे पॅनेलला आपलं खूप मोठी संधी या ठिकाणी मिळू शकते. आणि याच्यामध्ये मला वाटतंय बाकीचं तर केलंच, पण इथं आमदार साहेबांनी 50 लाख रुपये उमाजी नाईक समाज मंदिराकरता 50 लाख रुपये या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून या ठिकाणी आपण त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. मी परत एकदा सर्व माझ्या समाज बांधवांना, सर्व समोर बसलेल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला बोलण्याची संधी दिली म्हणून संयोजकांना खूप 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 अशा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.